पर तुटल्याली घार बस वसाड माळाला. शब्द सर्व ग्रामीण आहेत. पर तुटल्याली घार बस वसाड माळाला. सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला. सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला. बया खायाला उठत्या ती, बया खायाला उठत्या ती, उभ्या घरातल्या भीती माझं मलाच उमजना. कशी अजून मी जित्ती, कसा धाडू माया जाळ दूर पोटच्या गोळ्याला. कसा धाडू माया जाळ दूर पोटच्या गोळ्याला. सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला. इळा खुरप्याच्या जोडीनं सारी उगाळली हाड. इळा खुरप्याच्या जोडीनं सारी उगाळली हाड. अनपाडी पिकल्या झाडाच कोण खात बया पाड. पाडी पिकल्या झाडाच कोण खात बया पाड. सयलेकीची आली जरी, सयलेकीची आली जरी, कस धाडाव मुराळ्याला. सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला. तुझा उजेडाचा गाव, आई मला म्हणायची की माझं गावच बरं आहे, तुझं गाव तुझं शहर फार चकाचौंध आहे. तुझा उजेडाचा गाव मला वाटत बाभ्याव. तुझा उजेडाचा गाव मला वाटत बाभ्याव. पुरा जलम माती मंदी जिवड्याची धावा धाव. पुरा जलम माती मंदी जिवड्याची धावा धाव. माती गर्भात रुजविते, माती गर्भात रुजविते, देते आकार गोळ्याला. सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला. वाट वाटची बघताना, सारखी वाट बघायची माझी ती. वाट वाटची बघताना वही मनाचा हिरमोड. वाट वाटची बघताना वही मनाचा हिरमोड. आणि तुझ्या वाटची खत वाटली कर थोडी पदर मोड. तुझ्या वाटची खत वाटली कर थोडी पदर मोड. जीव जीवाशी घेई झट, जीव जीवाशी घेई झट, देह जपतो जिव्हाळ्याला. सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला. आणि शेवटी माहिती काय म्हणते, हाडा मासाचं खत पेरलं तवा तरारलं रान. हाडा मासाचं खत पेरलं तवा तरारलं रान. अन माझा राबत व्हता धनी व्हत पिकावल सोन. माझा राबत व्हता धनी व्हत पिकावल सोन. माती मळान झालं खळ, माती मळान झालं खळ, काय करावं पाचुळ्याला. सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला. पर तुटल्याली घार बस वसाड माळाला. पर तुटल्याली घार बस वसाड माळाला. सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला.
आला ठिपूस डोळ्याला. धन्यवाद. ही घार अनेकांच्या मनात घर केलेलं आहे या गाडीनं. खरं तर लोककला ही आमच्या रक्तातच आहे आणि आपल्यात लोककलेच्या अभ्यासक डॉक्टर चंदन सिवे या ठिकाणी उपस्थित आहेत. मला असं वाटतं की आता इतर कवींना न बोलवता आपण लोकगीतं ही लोकगीतच आहेत. न बोलवता म्हणजे नंतर बोलू आपण त्यांना, पण आता लोकगीतं ऐकली तर लोकगीतेवरती आपण त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांचं मत व्यक्त करण्यासाठी आपण थेट त्यांना पाचारण करूयात. त्यांना जायचं पण आहे बहुतेक. तर मी सन्मानपूर्वक डॉक्टर चंदन शिवे यांना विनंती करतो की आपण त्यांचं मत व्यक्त करा. उठाव साहित्य मंच या कवी संमेलनामध्ये विवेक मोरेजींनी मला इथे निमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांच्या आधी धन्यवाद मानतो. कारण ही चळवळीची भूमी आहे कन्नमवार नगर. अनेक साहित्यिक, अनेक लोककलावंत इथे वास्तव्यास होते. म्हणजे मी राजा ढालेंकडे यायचो, मी पोवाळांकडे यायचो, मी विठ्ठल उमापांकडे यायचो आणि त्या काळामध्ये त्या लोकांकडून काही शिकण्यासारखं होतं. आज प्रज्ञाताई इथे आहे. बाबांचा सहवास मला खूप कमी लाभला तसा, परंतु या लोकांनी विचाराची पेरणी केली आणि म्हणून प्रथमतः त्या सर्वांना मी आज येथे विनम्र अभिवादन करतो की त्यांचे विचार त्यांनी पेरलेले आहेत आणि विवेक मोरे त्या पालखीचे भोये आहेत आणि उठावच्या माध्यमातून ते कवितेच्या माध्यमातून चळवळीचं गाणं काय आहे हे घेऊन चाललेले आहेत. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता फातिमा या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने बाबासाहेबाची चळवळ ही लोककलावंतांनी पुढे नेली आणि आमच्यासारख्या सुशिक्षित माणसांनी ती पाठीमागे आणली. बाबासाहेब जेव्हा पहिल्यांदा गोलमेज परिषदेला जाऊन आले तेव्हा दबक चाळीमध्ये, म्हणजे मला वाटतं 1930ची ती गोष्ट आहे, बॅरिस्टर जिना आणि बाबासाहेब यांची सभा तिथे चालू होती. बॅरिस्टर जिनाच्या सन्मानार्थ काही मुशायऱ्याचे कार्यक्रम, कव्वाल्यांचे कार्यक्रम तिथे होत होते. तिथे अनेक शाहीर होते, परंतु उठून कोणी बाबाचं गाणं किंवा चळवळीचं गाणं गायला तयार नव्हतं. अशामध्ये शाहीर किरोबा घेगडे नावाचे एक शाहीर होते. बाबासाहेबांनी सांगितलं, अरे आपल्या तर महारा घरी गाणं, बामना घरी लिहून, कुणब्या घरी दाणं असं काही बोलून ठेवलेलं आहे, तर कुठे आहे गाणं आपलं? तर शाहीर घेगडे उठले, बाबासाहेब मी तुमच्यावरती गाणं आता इथे लिहिलं आहे आणि मी ते गातो. 1930ला शाहीर हरिहरराव सुनोले, पतित पावनदास, किरोबा घेगडे, किरोबा गायकवाड, भीमराव निर्भवणे, भीमराव कर्डक, वामनदादा कर्डक, ते आमच्यासारख्यापर्यंत ती परंपरा येते. पण किरोबाचं गाणं अशिक्षित शाहीर, निरक्षर शाहीर, परंतु प्रतिभा बघा कशी होती त्यांच्याकडे. अरे महाराज पोर बिट्या लय हुशार, बिट्या लय हुशार, अरे महाराज पोर बिट्या लय हुशार, बिट्या लय हुशार, बिट्या लय हुशार, अरे महाराज पोर बिट्या लय हुशार, साऱ्या जगात असं नाही होणार, बिट्या नाही होणार, साऱ्या जगात असं नाही होणार, बिट्या नाही होणार, आणि महाराज पोर बिट्या लय हुशार, बिट्या लय हुशार. अंधारात आम्हासनी वाट दाखविली, अंधारातून आम्हाला वाट दाखवली, भोळी जनता त्यांनी जागृत केली, देव माणसावानी ज्ञान भरवलं फार, बिट्या भरवलं फार, आणि महाराज पोर बिट्या लय हुशार, बिट्या लय हुशार. याचं एकच कडवं मला माहिती होतं. पण जेव्हा राजा ढाले आणि मी आम्ही पुणे विद्यापीठामध्ये आंबेडकर जयंती निमित्ताने त्यांचं व्याख्यान होतं आणि माझं शाहिरी कार्यक्रम होता, तेव्हा राजा ढाले मला म्हणाले की हे जर गाणं तुला पूर्ण पाहिजे असेल तर एक माणूस देऊ शकतो, तो म्हणजे अर्जुन डांगळे. आणि अर्जुन डांगळेने हे मला दुसरं कर्व दिलं. अरे गव्हर्नर व्हाईसराय, गोरा अधिकारी. बघा बाबासाहेब कसे होते. बाबासाहेब जसे सुटाबुटामध्ये राहत होते तशीच बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेची उंची सुद्धा सुटाबुटातली होती. म्हणून बाबासाहेबांचं सगळे सेवा करत होते.
बाबासाहेबांचं बोलणं, बाबासाहेबांचं चालणं, बाबासाहेबांचं वागणं, समाजासाठी बोलणं तिथे गुलबेज परिषदेमध्ये, तर तिथे बाबासाहेब काय बोलले असतील किरोबा घेगडे तेव्हा बोलतायत, अरे गव्हर्नर व्हाईसराय गोरा अधिकारी, आणि त्याच्या संग गोटमेट बोलत या भारी, त्याच्या संग गोटमेट बोलत या भारी, अरे इंग्लिश साहेबांनी घालून विचार विट्या घालून विचार, आणि महाराजचं पोर विट्याला ये हुशार, विट्याला ये हुशार. बाबासाहेबांच्या विचारणाची जो कोणी प्रतारणा करेल त्याच्यासोबत बेमान होईल, त्यांचं सत्वनाश सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं कलावंतांनी सांगून ठेवलेलं आहे त्या काळामध्ये, की बाबा तुझी कारटी कशी निपजली बुरटी, आणि या चळवळीची त्यांनी वाट लावलेली आहे ना. धुळीला मिळवली तुझी रिपब्लिकन पार्टी, काय होऊ शकतं. त्या काळामध्ये कलावंतांनी काम करून ठेवलंय. त्या कलावंत गावगाड्याबाहेर जाऊन लोक कलावंत समाजाला जागृत करायचे, आणि त्यातमध्ये आमचा एक समाज होता तो म्हणजे रायरंदर समाज. रायरन राजवाड्यात जायचे, कुण्या पाटलीन देशमुखांच्या वाड्यावर जात नसायचे, आणि तिथे गेल्याच्या नंतर तिथलंच चावडीवर बसायचे, तिथलंच खायचे, तिथलेच कपडे लिहायचे. इतकी स्वाभिमानी जात होती ती. तो स्वाभिमान आजच्या काळामध्ये हरवलेला आहे. जेव्हा तमासगीर शाहीर भाऊ मालोजी भंडारे उर्फ भाऊ फक्कड यांनी स्वतःचा तमाशा बंद केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आंबेडकरी जलसा साजरा. तो पहिला शाहीर. तमाशाच्या धाटणीचाच तो जलसा होता, परंतु त्यातला कृष्ण काढून टाकला, गवळणी काढल्या, आणि फक्त मावशी ठेवली सूत्रधार म्हणून. त्या मावशीला तो साथीदार विचारतो का ग बाई, तू तर तमाशात होती, मग इकडे बाबासाहेबांच्या जलशात कशी आली. तर ती म्हणते, बाबा मला बाबासाहेबांच्या विचाराचा साक्षात्कार झाला. म्हणजे बाबासाहेब तर साक्षात्कार चमत्कार काही मानत नव्हते. नाही म्हणे 1920च्या महाडच्या 14 तळ्याच्या प्राणी प्राशन आंदोलनात मी सामील झाले, आणि ओंजूळ अशी घेतली, त्या 14 तळ्यामध्ये माझी ओंजूळ बुडवली. म्हटलं 33 कोटी देवांपैकी एखादा देव माझ्या ओंजळीत येतोय का, कोणी आलं नाही, पण बाबासाहेबाचा विचार मात्र माझ्या ओंजळीत आला, आणि तो विचार मी डोक्यावर घेण्याच्या डोक्यात घेतला, आणि मी आता ह्या जलशामध्ये आले. अरे बापरे म्हणे, तू तर भालीबाई आहे, पण तू तर मावशी आहे, मग तुझ्या तोंडावर मिशा कशा. ती म्हणते की मी माझ्या बापावर गेली. बापावर म्हणजे बाबासाहेबांच्या विचारावर गेली, आणि म्हणून तिथे ती म्हणते, आली गोळी छातीवर घेईन मी, पाणी 14 तळ्याचं पिन मी, अल्ली बाबाने झाडी भरूनी, नाही प्याले ते पाणी दुरुनी, सारी जनता तिथे वर नेईन मी, पाणी 14 तळ्याचं पिन मी, आली गोळी छातीवर घेईन मी, पाणी 14 तळ्याचं पिन मी. यामध्ये फक्त शाहीरच नव्हते, तर महिलांनी सुद्धा बाबासाहेबांचा विचार सोन्यासारखा जपला, आणि म्हणून काही महिला निंदताना खुरपताना सुद्धा बाबासाहेबांची गाणी स्वतःच गुणगुणायच्या, आणि त्या स्वतःच लिहायच्या. सोन्याचं पानदान हळदी कुंकानं घाशीन, हळदी कुंकानं घाशीन, माझ्या बाबाचा प्रसाद, माझ्या भीमाचा प्रसाद, आमच्या बापाचा प्रसाद. प्रसाद म्हणजे रेवड्या, फुटाणे, खोबरं, खारीक, बोकडं, कोंबडं, बैल वगैरे काय नाही, विचारांचा प्रसाद, ज्ञानाचा प्रसाद. माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गलीन वाटीन नाग बाई, माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गलीन वाटीन नाग बाई. भीम भीम करता भीम गळ्यातलं सोनं, भीम कानातलं सोनं, असं सोन्याला लागे ऊन. आज आपण म्हणतोय ना की संविधानाला धोका आहे, ते काही धोका बिका नाही, संविधान मरणार नाही आहे. बाबासाहेबांचा विचार जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संविधान असणार. आज सोन्याला लागे ऊन, किती झाकू मी पदरान ग बाई, आज सोन्याला लागे ऊन, किती झाकू मी पदरान ग बाई. भीम भीम करता भीम पिंपळाचं पान, भीम पिंपळाचं पान, भीम नागिलीचं पान, असं कचेरी कोर्टात पहिला भीमाला माझ्या मान ग बाई, असा कचेरी कोर्टात पहिला भीमाला माझ्या मान ग बाई. काय ह्या कविता होत्या, यातून ती प्रतिभा दिसते, यातून ती तळमळ दिसते, यातून ती चळवळ दिसते. आज मला या ठिकाणी आपण बोलवलं, ताई आपण दुसऱ्यांदा मला ऐकलं, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय भीम, जय हिंद.
गणपतींना वसईला जायचं आणि त्यासाठी त्यांना आपण लवकर सोडतो आहे. पण लोककलेचा भाग म्हणून आमच्या उठावामधला एक 80 वर्षाचं एक लहान मूल आहे की ज्यांनी लोकशाहीर विठ्ठल गोविंदादा म्हशीलकर यांच्याबरोबर कव्वालीचे सामने केलेले आहेत आणि ते इथं आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक कविता इथं पेश करावी आणि ती आपण ऐकावी. गणेशजी आपल्यासाठी ती त्यांना मी बोलवते, त्यांची कविता ऐकून आपण प्रस्थान करावं अशी आपल्याला विनंती. आपण मास्टर राजरत्न राजगुरूंचं जोरदार टाळ्यांची